कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील वैकुंठवासी सद्गुरू यादवबाबा वाघोलीकर यांच्या पंढरपूर येथे जाणाऱ्या दिंडीचे तिसगाव, कासार पिंपळगाव, टाकळी, कोपरे, शिरापूर, रुद्धेश्वर, गंगादेवी येथे जोरदार स्वागत करण्यात आले। वाघोली येथून दिनांक 23 जून रोजी सकाळी प्रस्थान होऊन कोपरे येथे शहाजी वाघमोडे मंत्री यांनी प्रीतिभोजन, बळीराम खरात यांनी नाश्ता, धोंडीबा दिंडे, जगन्नाथ महाराज आव्हाड यांनी चहापाणी देऊन स्वागत केले। हनुमान टाकळी येथे संत वामनभाऊ आणि भगवान बाबा मंदिरात सौ चंद्रकला व शिवनाथ दगडखैर यांनी नाश्ता दिला। बंडू बर्डे आणि संदीप बर्डे मेजर यांनी नाश्ता, ग्रामसेवक सुरेंद्र बर्डे यांनी चहापाणी तसेच अर्जुन जगताप यांनी नाश्ता देऊन स्वागत केले। कासार पिंपळगाव येथे प्रतीक नानासाहेब भगत यांनी रात्री मुक्कामी जेवण देऊन सकाळी पत्रकार सुनील नजन आणि अरविंद दत्तात्रय भगत सर यांनी नाश्ता देऊन जोरदार स्वागत केले। विनायक रामकिसन म्हस्के यांनी चहापाणी केले। तिसगाव येथे राजेंद्र नाचन व प्रकाश आव्हाड यांनी चहापाणी करून अरुणराव पुंड आणि भाऊसाहेब ससाने यांनी दुपारचे प्रीतिभोजन दिले। शिरापूर येथे आदिनाथ लवांडे यांनी चहापाणी तर रुद्धेश्वर येथे लक्ष्मण पुरी यांनी नाश्ता दिला। गंगादेवी येथील भगवान कुटे यांच्या वस्तीवर दुसरा मुक्काम करण्यात आला। वैकुंठवासी यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे हे 90वे वर्ष आहे। हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज भालसिंग आणि यादवबाबा वारकरी संस्था विश्वस्त मंडळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली येथून वेदशास्त्र संपन्न विष्णुपंत भालेराव यांच्या हस्ते पूजन करून ही दिंडी रवाना झाली। दिनांक 23 जून ते 7 जुलै या कालावधीत या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। पुढे वेलतुरी, गवखेल, घाटा पिंपरी, दादेगाव, गीतेवाडी, देवलिमगाव, केरूळ, राघापूर, सिदेवाळी, आष्टी, वाळुंज, पारगाव, जोगेश्वरी, बळेवाडी, तरटगाव, मलठण, चापळगाव, जातेगाव, करमाळा, गुळसळी, वळशिवणे, वरकटणे, सातोली, दहिवली, तांबवे, परिते, करकंब, वांगीकर, भोसे, होळे, चिलाईवाडी मार्गे पंढरपूर येथील शिवयोगी मंगल भवनात मुक्काम असा या दिंडी सोहळ्याचा प्रवास मार्ग ठरवण्यात आला आहे। पंचक्रोशीतील अनेक गावातील दिंड्या पंढरपूरच्या दिशेने आगेकूच करीत आहेत। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नजन, अहिल्यानगर।